सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्यासंदर्भात या ठिकाणी बैठक झालेली आहे। महानगरपालिकेतील आयुक्त असतील, पाणी पुरवठ्याच्या खात्याचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। सोलापूर शहराला योग्य पाणी पुरवठा आणि सुरळीत पाणी पुरवठा आणि वेळेत या ठिकाणी पाणी पुरवठा कसं करता येईल या संदर्भात या ठिकाणी बैठक झाली। प्राथमिक बैठक या ठिकाणी होती आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी थोडीशी वेळ मागितली की आम्ही निश्चित पाणी पुरवठा सुधरून दाखवू, तर आम्हाला समोर उन्हाळा असल्या कारणाने आम्हाला थोडंसं वेळ द्या तुम्ही। आमचं त्या ठिकाणी मागणी होती की दिवस कमी झाले पाहिजे, आमची मागणी होती। पण सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की आम्हाला थोडंसं वेळ द्या, कारण का आता लगेच जर दिवस कमी केले तर काय त्यात थोडा विस्कळीतपणा आला तर थोडंसं आम्हाला गोंधळ होऊ शकतो। मग प्राथमिक बैठक या ठिकाणी झाली। जागेवर आम्ही काय करता येईल, काय उपाययोजना करता येईल आम्ही जागेवर पाहून या ठिकाणी एक लवकरात लवकर एक या ठिकाणी व्हिजिट करणार आहे जागेवर। आणि जे जुने आपले अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे जुने रिटायर झालेले जे अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन आणि टेक्निकल जे लोक आहेत त्यांना देखील सोबत घेऊन या ठिकाणी आपल्याला दिवस कसं कमी करता येईल सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याबाबतीत या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे। अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की स्काडा कंपनीचा निश्चित आपल्याला या ठिकाणी फायदा झालेला आहे। जे मेन लाईनची जी वॉल आहेत या ठिकाणी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी त्या स्काडा कंपनीची मदत होती। पण आम्ही त्यांना सांगितलं की कशा पद्धतीने मदत होते ते आम्हाला तुम्ही प्रॅक्टिकल दाखवा, म्हणून आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी जागेवर जाऊन प्रॅक्टिकल व्हिजिट ठेवणार आहे। आपण यापूर्वी प्राथमिक चर्चामध्ये या ठिकाणी असं निष्पन्न झालं की त्यांचं म्हणणं काय आलं की 30,000 कनेक्शन आपण आधी टँकरने पाणी पुरवठा काही भागामध्ये होत होता, 30,000 कनेक्शन अचानक वाढल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना पाणी पुरवठा करण्यास थोडंसं अडचण होत आहे, त्यामुळे ते दिवस वाढले गेलेले आहेत। पण त्यांना आता आम्ही त्यांना सांगितले की जागेवर आम्हाला जास्तीत जास्त कसं कमी दिवस करता येईल आम्हाला तुम्ही माहिती द्या म्हणून सांगितले। अधिकाऱ्यांना आपण त्यांना जे रेटा लावलेला आहे की आपण कमी त्या संदर्भातच ते आम्हाला थोडेसे दिवस मागितले। आता समोर उन्हाळा आहे म्हटले आणि आता प्रॅक्टिकल व्हिजिट जागेवर आम्ही केल्यानंतरनं ते कशा पद्धतीने कमी होणार ते आम्हाला सांगतो म्हणून सांगितलं। जलवाहिनी नसताना सांगालो ना, त्यांचं म्हणणं काय की 30,000 कनेक्शन एकदम वाढलेत। जे छोटे मोठे जे डिस्ट्रीब्युशन आहेत 30,000 कनेक्शन वाढले। आता आपण आधी 180 mld पाणी घेत होतो, आता आपण जवळपास 208 mld पाणी आपण या ठिकाणी रोज घ्यायला लागलो। ह्याचा एक फरक झाला ना। आता 10 वर्षापूर्वी आपण किती घेत होतो, 170-180 mld घेत होतो, आज आपण 208 mld पाणी घ्यायला लागलो। आणि त्याच्यात लॉसेसचं प्रमाण देखील स्काडा कंपनीला जे आपण दिलं त्यात लॉसेसचं प्रमाण कमी झालं आहे। लॉस किती होतं आपलं 8% होतं आहे त्या ठिकाणी, तर प्रमाण जास्त होतं। आता स्काडा कंपनीचं काय म्हणणं आहे की 8% या ठिकाणी लॉस आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला प्रॅक्टिकल सगळं तुम्ही आम्हाला दाखवा। जोपर्यंत प्रॅक्टिकल जुने अधिकारी टेक्निकल अधिकारी आम्ही जाऊन त्या ठिकाणी बघत नाही तोपर्यंत हे मीटिंग जी आहे ती प्राथमिक मीटिंगच म्हणावं लागेल आपल्याला। विचारण्यासाठी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती आणि या जाब विचारला देखील त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितले की 7-8 वर्षात 30,000 कनेक्शन वाढले गेले, त्यामुळं थोडंसं फरक पडत होतं। आणि जो पंपिंग कॅपॅसिटी जी आहे आपले महानगरपालिकेची जे शहराची जी पंपिंग कॅपॅसिटी आहे, पंपिंग कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केलं पाहिजे त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि ती सांगितलेली उपाययोजना जे आम्ही सांगितलं त्यांना की आम्हाला जागेवर जाऊन तुम्ही सगळं आम्हाला दाखवा। आता मीटिंगमध्ये असं ठरलं आहे की जे जुने अधिकारी आहेत, जुने अधिकारी सर्वांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि काय करायचं आहे आणि काय नाही ते सर्वांना घेऊन एकदाच टेक्निकल पाण्याचे दिवस कसं कमी करता येईल त्या ठिकाणी आम्ही बघणार आहोत। जुने अधिकारी घ्यायचं तर आम्ही जर त्यांना गरज पडली तर एकवट मानधनावर पण घ्यायचं असं आमचं ठरलं आहे आणि आयुक्त साहेबांनी पण त्या ठिकाणी होकार दिला। किती वर्षासाठी काय पाणी पुरवठा सुधारेपर्यंत आम्ही घेणार आहे त्या ठिकाणी। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।